पळून लावणारे, पैसे देणारे, गाड्या देणारे हे सगळेचे सगळे आले पाहिजे. त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे, ईडीची, धनंजय मुंडेच्या सुद्धा. हे पैसे आले कुठून, ही प्रॉपर्टी कशाची आहे, ही जी आता चौकशी नेमली, ही भ्रष्टाचार कुठं कुठं केला आहे, कोणत्या योजनेत केला आहे, हे सगळंचे सगळं अजितदादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे. जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अजितदादाला आणि फडणवीस साहेबाला धरणारे, आणि जी अजितदादाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारे, हे लक्षात ठेवा. तुम्ही आतले आणि बाहेरचे आरोपी सांभाळते, कोण सांभाळते त्याचं नाव घेऊन? धनंजय मुंडे म्हणलं ना, आपल्याला लपायचा काय संबंध आहे, त्याच्यावर शंका येते. का संशय घेऊ नये, का संशय घेऊ नये सांगा. चला, त्या सरमाड्याचं काय दुखत होतं एवढं, नुसतं डोक्याला मुंग्या आल्या म्हणून तुम्ही अशूट होता त्याला. हां, तिथं कर्मचारी कोण होते चहा पाणी द्यायला? त्याला एका बांधवांनी विचारलं होतं, म्हणजे त्यांच्या तिथं चर्चा चालली होती, त्यांच्यात तिथं चर्चा चालली होती. दुसऱ्या मित्रात म्हणतोय तुम्हाला मी, हे सरमाड्यात आयुष्यात होता, बाहेर त्याचा माणूस होता कर्मचारी, त्याला खायला प्यायला काही देत असेल तो, पण त्याच्या आजूबाजूला दुसरे कोणीतरी 2-3 लोक होते, नाव नाही सांगत मी, ते एकामेकाला म्हणले याच्या कमरातला थांबली पाहिजे. तर तो कर्मचाऱ्याला राग आला, तो का त्याच्या कमरातला थांबतो म्हणतो का सरमाड्याच्या. म्हणजे मग हे लोकांनी बाहेर काही असं जरी आणलं, या काही शब्दाचा राग येतोय, तर मग यांनी काही बाहेर पुरावे दिलेत का, पुरावे नष्ट करण्यासाठी काही माहित्या पुरवल्यात का, ते PSIने तो कोण रोहित होता तो कुठं आहे, ती गाडी पुरविणारा माणूस अटक केला आहे का, धनंजय देशमुखाला धमकी देणारा तो कोण आहे त्याला अटक केलं का, तिथं रगा पुरवणारा गेवराईच्या पोलीस स्टेशनमध्ये तो कुठं आहे, तुम्ही का धरत नाहीत? दुसऱ्या नुसती एक साधी कमेंट केली तरी 2-2, 3-3 महिने त्यांना जेल भोगायला होता, आणि ह्यो जेल सोडून ICU मध्ये बसतो.